आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊया। गाईडलाईन आखून घेतली आहे। तर आपली पूर्ण उंची स्लीवची आहे 7.5 प्लस 1 इंच करायचं आहे त्याच्यामध्ये। तर आपण 8.5 घेतलेली आहे। समोरून पण 8.5च घेऊया आणि खालून 3 इंच घेतलंय। एक लाईन आखून घेऊया सरळ, वरून 2 इंच शेप देऊया आपण। पुढचा आणि मागचा दोन्ही शेप देऊन घेऊया। आणि आता दंडघेर घेऊया। दंडघेर आहे 11, तर त्याचा 5.5 आणि अधिक प्लस 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी। तर आपल्याला पुढे अजून कपडा जोडायचा आहे का ते स्लीवला कपडा कमी पडलेला आहे। हे आहे स्लीवचं अस्तर, तर आपण अस्तरची कटिंग करतोय। पुढे आपल्याला थोडं तुकड्यातनं जोडून घेऊया, मग शेप पण आपल्याला त्यावेळेसच व्यवस्थित करता येईल। आणि हे 2 ब्लाऊजची आपण कटिंग करून घेतलेली आहे। 2 ब्लाऊज आहेत, त्याचा अस्तर आहे हे। एकच सोबत कटिंग करून घेतली, जेणेकरून की आपल्याला पण सोपं पडेल। एकाच कस्टमरचं असल्यामुळं आपल्याला हे असं करता येतं। आता आर्म होलचं थोडंसं पुढचं आपल्याला कट करून घेऊया। मैत्रिणींनो, माझे एकदा तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, तुम्हाला खरंच माझ्या ब्लाऊजची फिटिंग आवडेल। मी जशा पद्धतीने शिवते तसे तुम्ही एकदा ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की हे परफेक्ट आहेत का कसे। तर आपल्याला हे पुढे एक कपडा जोडून घेतलेला आहे आपण, जेणेकरून की आपल्याला ते मार्जिन एक्स्ट्रा भेटेल। तर आपण हे अशा प्रकारे स्लीवचा अस्तर कटिंग करून घेतलेला आहे। मैत्रिणींनो, याचं स्टिचिंगचं पूर्ण ब्लाऊजचं व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती भेटेल। सुपरमॉन मंगल बनसोडे असं माझ्या चॅनलचं नाव आहे। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब।